नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। समाज कल्याण भरती 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असा हा व्हिडिओ आहे, कारण की सिम्प्लिफिकेशन मध्ये घातांकाचा वापर कशा पद्धतीने केला जातो या प्रश्नांमधून तुम्हाला कळेल। समाज कल्याण भरती 2025 सिम्प्लिफिकेशनचे घातांकावर असे प्रश्न येतात। बघा, पहिला प्रश्न, या ठिकाणी मोठा ब्रॅकेट आहे आणि त्या मोठ्या ब्रॅकेटमध्ये इथे स्क्वेअर रूट आहे, या ठिकाणी स्क्वेअर रूट आहे आणि या ठिकाणी स्क्वेअर रूट आहे, परंतु स्क्वेअर रूटच्या डोक्यावर म्हणजे घातांक म्हणून 5 आलेला आहे। या ठिकाणी घातांक -3 आहे, या ठिकाणी घातांक -2 आहे आणि या सर्वाचा घातांक येतो 3/2। आता याला कशा पद्धतीने आपण कन्वर्ट करूया, बघा असे दोन पार्ट करू। आता कोणत्याही संख्येच्या कुठलीही संख्या जर बघितली तर ही जी संख्या आहे अशी, याला आपण काय म्हणणार की ही अंडर रूटची जी व्हॅल्यू आहे, अंडर रूटची व्हॅल्यू म्हणजे 1/2 होते। म्हणजेच आपण या ठिकाणी काय करणार, एवढं लक्षात ठेवा की हे जे 5 आहे हे 5 असे लिहिले, त्याच्यानंतर याची व्हॅल्यू काय 1/2, म्हणजेच हे याच्या डोक्यावर असे जाईल 1/2, याच्या डोक्यावर हा कट करून 1/2 येणार, म्हणजेच याच्या डोक्यावर असा 1/2 टाकला की हे होणार आहे मल्टिपल बाय 5 झालं। आता गुणिले या ठिकाणी सुद्धा तेच पद्धतीने होणार। हा जो 5 आहे या पद्धतीने मी लिहून घेतला, हाफ ही व्हॅल्यू असते अंडर रूटची, म्हणून या ठिकाणी हाफ घेतला आणि मल्टिपल बाय -3 केले, झालं। आता खाली सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला कन्वर्ट करता येईल। हाफ व्हॅल्यू हे अंडर रूटची असते, म्हणजेच हा जो स्क्वेअर रूट आहे, अंडर रूट म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ, वर्गमूळाची व्हॅल्यू ही केव्हाही काय येत असते, हाफ येत असते, म्हणून आपण काय करत आहोत की याच्या डोक्यावर याला कट करून हाफ लिहित आहोत आणि मल्टिपल बाय काय करणार -2 करणार। आता आपण या स्टेप्सवर आलो, या स्टेप्सवर नंतर आपण काय करणार की हे काय झाले तर याला पूर्णतः जर विचार केला तर 5/2 झाले, 5/2, आणि याला जर आपण मल्टिपल केलं तर -3/2 झाले। म्हणजेच आपण या ठिकाणी 5 रेज टू दी पॉवर 5 डिवायडेड बाय 2 मल्टिपल बाय 5 रेज टू दी पॉवर -3 डिवायडेड बाय 2, आणि खाली काय येतं 5, याला आपण जर समजा आडवा भाग दिला तर बे एक बे म्हणजे या ठिकाणी आले -1, या ठिकाणी काय आला -1। या पद्धतीनं आपण त्याला कन्वर्ट केलं। आता या ठिकाणी एक फॉर्म्युला येतो, कोणता, घातांकाचा। तो घातांकाचा फॉर्म्युला असा आहे a रेज टू दी पॉवर m इंटू a रेज टू दी पॉवर n, म्हणजे a सारखा असेल तर एकच वेळेस तो a लिहायचा आणि हा जर गुणाकार असेल तर m + n होते। म्हणजेच आपण काय करणार की एवढ्या याचा हा गुणाकार असल्या कारणाने आपण याला इथे लिहितो मी, आता बघा हा 5 लिहिला, हा हे 5 आणि 5 जर कट केले दोघे जण तर एकंदरीत आपण एक 5 लिहून घेतला। आता हे 5 लिहिल्यानंतर याची काय करायला लागेल, आपल्याला बेरीज करायला लागेल। ती बेरीज अशी 5/2 प्लस काय येणार आहे -3/2, देन खाली तर -1 येणार, 5 रेज टू दी पॉवर -1 येणार। आता हे मी जरा वर लिहितो आणि या ठिकाणी त्याचा आन्सर आणण्याचा प्रयत्न करतो। आता हे काय होणार आहे, हे काय होणार आहे बघा, हे 5 आपण हे केले, 5 घेतला आणि म्हणजेच या ठिकाणी प्लस केला, मग आपण 5 त्या ठिकाणी प्लस केला, ठीक आहे। आता या ठिकाणी थोडंसं याला वर लिहावं लागेल असं, हा 5 आपण इथं घेऊ, 5 साठी 5 घेतला आणि त्याच्या डोक्यावर आपण बेरीज केली, म्हणजे अशी आपण बेरीज करायला लागेल 5/2 प्लस -3/2। आता प्लस मायनस होते, म्हणून याला जर आपण असं कट करून टाकलं तर 5च्या डोक्यावर खऱ्या अर्थानं काय येते, हा 5 आपण इथे लिहू, 5 रेज टू दी पॉवर 5/2, हा प्लस मायनस झाला आणि हा झाला 3/2। मित्रांनो, तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करता येते का, निश्चितचपणे तुम्हाला करता येते, कारण की देअरफॉर आता खालचं पण आपण एकदा हे लिहून घेऊ -1, हा एवढ्या पार्टपर्यंत आपण आलो। देन आपण आता इकडे जाणार आहोत, 5 रेज टू दी पॉवर हा 2 आहे तर 2 घेतले आणि 5तून 3 गेले तर 2 राहिले, म्हणजेच याच्या डोक्यावर 2 म्हणजेच काय राहिला 1, म्हणजे इथं आला फक्त 5 रेज टू दी पॉवर 1 आला इकडच्या भागामध्ये, आणि खाली आलेला आहे 5 रेज टू दी पॉवर -1। आता एवढं जे सॉल्व करायचं, म्हणजेच आपण या ठिकाणी जाणार आहोत आता खाली, पुन्हा असं आपण खाली येऊ, हे काय आहे 5 भागिले म्हणते तर आपण भागिले लिहू, त्याच्या डोक्यावर 1 आहे, 1 कधीच लिहित नसते, 1 कधी लिहित नसते, ठीक आहे, आणि भागिले 5 इथे -1 मात्र लिहायला लागेल, कारण की तो -1 आपल्याला टाकावं लागेल।
आपण सोयीसाठी हा एक सुद्धा लिहून घेऊ. आता तुम्हाला या ठिकाणी सुद्धा एक फॉर्म्युला येतो, तो कोणता, तर ए रेस टू दी पॉवर एम डिवायडेड बाय ए रेस टू दी पॉवर एन. अशा वेळेस काय होते, जर हे दोन इक्वेलिटी असेल आणि मध्ये जर भागाकाराचं चिन्ह असेल तर आपण काय करणार की भागाकाराचं काय करायला लागते वजा, म्हणजेच या ठिकाणी एम मायनस एन होते. भागाकार असेल तर एम आणि एनची वजाबाकी करायची आणि जर गुणाकार असेल तर प्लस करायचं, हे आपण इथं बघितलेलं होतं. आता या ठिकाणी ह्या 5 साठी आपण 5 घेतला, याच्यावाला काय करायला लागेल आपल्याला, आता वजाबाकी करायला लागेल. 1 घेतला आपण 1 वजा आणि हा वजा 1, लक्षात आलं की नाही, याचे वजाबाकी. आता मायनस मायनस प्लस, याला जर आपण कट केलं तर 1 + 1 म्हणजे काय आले 2, म्हणजेच 5च्या डोक्यावर काय येते, फक्त 2 येते. सो फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट येते. काय येते, फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट येते. याला तुम्हाला स्पीडनं करता येते, मात्र ते आपल्याला त्याच याच्यावर करावं लागेल. फक्त या ठिकाणी बेसिक काय की अंडर रूटची जी व्हॅल्यू आहे म्हणजे स्क्वेअर रूट जे असतं त्याचंवाला = ½ असते आणि तो याला मल्टिपल होतो. म्हणजे हे सगळे या ठिकाणी घातांकाची नियम आहे. याला मल्टिपल केल्यानंतर π/2 आला, याला मल्टिपल केल्यानंतर -3/2 आला, याला मल्टिपल केल्यानंतर इथं 1 आला, -1 आला. देन मग आपण इकडे गेलो, ह्या 5 साठी एक नियम आपण लावला जो की गुणाकाराचा बेरीज होत होती. इथं 5 घेतले आणि हे बघा हे 5 घेतले, समजा याची वेळी काय केली आपण गुणाकार असल्या कारणाने बेरीज केली. पहिले बेरीज केली होती परंतु प्लस मायनस मायनस आलं म्हणून इथं मायनस आलं. डिवायडेड बाय 5⁻⁻⁻1 ऑलरेडी चाललेलं होतं. त्याच्यानंतर याचंच आपण कॅल्क्युलेशन केलं तर 5च्या डोक्यावर 1 आला आणि इथं 5च्या डोक्यावर -1 आला. मध्ये भागाकारात चिन्ह असल्या कारणाने आपल्याला त्याला पुन्हा वजाबाकी करावी लागली. वजाबाकी करत असताना मायनस मायनस प्लस झाले म्हणजे 5च्या डोक्यावर आले 2. 5च्या डोक्यावर 2 म्हणजेच काय, या ठिकाणी तुम्ही 25 सुद्धा म्हणू शकले असते. सो 5चा स्क्वेअर, यस या ठिकाणी बघा. ओके, या ठिकाणी आपल्याला आता सॉरी, आता या ठिकाणी डायरेक्टली 5चा स्क्वेअर आपलं या ठिकाणी चुकलं. मात्र तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जर बघितलं तर आता 5चा स्क्वेअर आलेला आहे. 5चा स्क्वेअर पण हे आपण विसरून गेलो होतो. देअरफोर आता 5चा स्क्वेअर जो आहे तर मल्टिपल बाय हा 3/2 करायला लागेल. हे 2 कॅन्सल झाले म्हणजेच 5च्या डोक्यावर 3 आले मित्र. हे बघा, हे तर आपण सगळं बरोबर आणलं होतं आणि मग काय नजर चुकीने आपण आन्सर पहिलं मारून दिलं, इकडे बघितलंच नाही. इकडे बघितल्यानंतर असं दिसून आलं, हे बघा की हे 5⁻² आणि याच्या डोक्यावर 3/2 आहे, म्हणजेच 5⁻² × 3/2. हे 2 कॅन्सल झाले म्हणजे 5च्या डोक्यावर 3 आन्सर आलं. सो प्रॉपर आन्सर आहे याचं सेकंड. म्हणून बी केअरफुल. बघा हा भाग माझ्या लक्षात नव्हता आला, म्हणजे बघितलंच नाही याच्याकडे आणि डायरेक्टली 5⁻² म्हणजे 5चा वर्ग मी आन्सर दिला. परंतु या ठिकाणी आन्सर आहे खऱ्या अर्थानं 5चा घन. याला इकडे जर टाकलं, इथं सुद्धा एक फॉर्म्युला येतो m असा फॉर्म्युला या ठिकाणी a⁻m आणि या ठिकाणी असतं n, म्हणजे a⁻m आपण म्हणजेच गुणाकार करू शकतो. या ठिकाणी आपण गुणाकार केला, मात्र इथं 2 कॅन्सल झाले म्हणून 5⁻³ म्हणजे 5चा घन या ठिकाणी तुम्हाला आन्सर आलं. ठीक आहे, चला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी घातांकाची नियम या ठिकाणी आहे. म्हणजे घातांकाच्या नियमाशी रिलेटेड आपल्याला बॉडमास या पद्धतीने विचारल्या जाते, सिम्प्लिफिकेशन या पद्धतीनं विचारल्या जाते. सेकंड प्रश्न. आता या ठिकाणी सर्वच्या सर्व कशामध्ये आहे, क्यूब रूटमध्ये आहे, म्हणजे घनमुळामध्ये. आता घनमुळामध्ये जर असेल तर याच्याने करूया आपण 2 पार्ट. बघा 2 पार्ट करत असताना आता या ठिकाणी काय झालं, असं होते ते इथं 3 घेतले अंडरमध्ये आणि इकडे सुद्धा आपण असे 3 घेतले, म्हणजे हे झाले घनमूळ. घनमुळाचं चिन्ह आपण टाकलं. हे आपण 64 -4 आणि इकडे हा तर गुणाकारच आहे. इकडे गुणाकार, या ठिकाणी काय येणार आहे 125 आता तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे, जसं आधीच्या गणितामध्ये अंडररूट म्हणजेच हाफ होत होतं किंवा हाफ म्हणजेच अंडररूट होत होतं, तसंच इथे अंडररूटमध्ये 2 लिहिण्याची पद्धत नाही आहे. डायरेक्ट त्याला हा अध्यावृत असतो, हा लपलेला असतो, असा हा लपलेला असतो. या ठिकाणी मात्र लपलेला राहत नाही. अशा वेळेस काय करायचं की याला कट करायचा. कट केल्यानंतर याची सुद्धा व्हॅल्यू कशी आहे की असं जर क्यूब रूटमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू येते 1/3. म्हणून याला आपण कट केल्यानंतर ही व्हॅल्यू कुठे जाणार तर याच्या डोक्यावर जाणार. कशाच्या डोक्यावर जाणार, याच्या डोक्यावर जाणार.
ती कशी येणार आहे 1/3 येणार आहे. झालं. आता याला सुद्धा कट केल्यानंतर ही सुद्धा व्हॅल्यू याच्या डोक्यावर जाणार 1/3. आता आपल्या पुढे काय राहिलं 64 रेस्ट टू द पॉवर -4 इंटू 1/3. आता याला मल्टिपल होत असते असा, म्हणजे हे काय होणार आहे 64 -4/3 इंटू या ठिकाणी 125 आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल -2/3. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की हे 64ला आपल्याला स्प्लिटिंग करता आले पाहिजे, म्हणजे त्याची फोड करता आली पाहिजे घातांकाच्या नुसार. म्हणजेच 2 सुद्धा आपण करू शकतो आणि इकडे आपण 5 सुद्धा करू शकतो. आता बघा याला आपण 2 ने जर केलं तर 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 2 64 2चा घातांक 6 होते. परंतु तसं आपण करू नये. आपण काय करू 4 न करू. 4 चूक 16 16 चूक 64 म्हणजे या ठिकाणी काय करणार 4च्या डोक्यावर 4 4 चूक 16 16 नाही सॉरी 4च्या डोक्यावर 3 3 मल्टिपल बाय. आता हा 4च्या डोक्यावर 3 झाला ना, 4च्या डोक्यावर 3 झाला म्हणजे इथं मल्टिपल बाय होईल ना असा. सो -4/3. आता हे जे 3 3 आहे हे कॅन्सल झाले, म्हणजेच आपल्याजवळ काय राहिले 4 रेस्ट टू द पॉवर -4 राहिला, फक्त 4 रेस्ट टू द पॉवर -4 राहिला. आता दुसरी गोष्ट काय, दुसरी गोष्ट या ठिकाणी मल्टिपल बाय आहे. हा 125 कशामध्ये जाईल 5चा घन जाईल. 5 5 25 25 5 1600 म्हणजेच या ठिकाणी जर आपण 5 घेतला तर 5च्या डोक्यावर 3 टाकला मल्टिपल बाय -2/3. हे 2 2 कॅन्सल झाले म्हणजे 5च्या डोक्यावर -2 राहिले. 5च्या डोक्यावर -2 राहिले. याच्या ठिकाणी गुणाकार आहे. या ठिकाणी काय आहे आता गुणाकार आहे. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो की 4च्या डोक्यावर -4 आणि अशा पद्धतीने आपण त्याला कन्व्हर्ट केलं. कन्व्हर्ट करत असताना आता बघा या ठिकाणी गुणाकार होता, आपण हे सगळं पद्धतशीरपणे आपण विभागून दिलं या ठिकाणी. ठीक आहे. हा होता 5 5 5 25 25 5 1600 आणि या ठिकाणी होता 4 चूक 16 16 चूक 64. आता या ठिकाणी काय येतं ते लक्षात घ्या. इथे 4 आहे, इथं 5 आहे. आता हा म्हणजे नेमका काय आणि हे म्हणजे नेमकं काय हे फक्त लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. सो या ठिकाणी आपल्याला 4च्या डोक्यावर -4 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्किल आहे. याला कसं फाइंड आउट करायचं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की इथे मी मोडून टाकतो. हे कसं फाइंड आउट करायचं इथं मात्र प्रत्येक जण अटकते. आपल्याला काय माहिती आहे तुम्हाला, हे जे 4 आहे ना -4चे +4 होते म्हणजेच 1/4च्या डोक्यावर 4 असे होते. झालं. आणि गुणिले हे सुद्धा तसंच होते 1/5च्या डोक्यावर 2 होते. लक्षात घ्या. आता अशा पद्धतीने ते आलं. आता या ठिकाणी काय झालं 1च्या डोक्यावर 4 चूक 16 16 चूक 64 64 चूक बघा 4चा चौथा घात 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चूक 16 16 चूक 64 64 चूक किती झाले 4 चूक 16 हा चला एक 6 चूक 24 ने किती 25 256 झाले. हे मल्टिपल बाय हे 1/25 झाले. आता लक्षात घ्या 1/25 विचित्रच गणित आहे परंतु आपण ते सॉल्व पण करत आहोत पद्धतशीरपणे. आता हा 1 × 1 1 झाला आणि याचा गुणाकार जर केला 25 सकम काय होते सांगा 150 होते. सो 50 हातचे आले. 25 5 125 होते 125 आणि किती 25 सकम 150 म्हणजे 15 सॉरी 15च बरोबर आहे. तर इथं 0 इथं 4 आणि इथं 1 म्हणजे इथं 0 टाकला. मग आता 14 राहिले. 25 दोन्ही 50 50 आणि 14 किती झाले 64. सो या ठिकाणी 64 आले म्हणजेच आपलं प्रॉपर आन्सर आला 1/6400. 1/6400 आपल्याला प्रॉपर आन्सर आहे. आता तुम्हाला मी या ठिकाणी बरंचसं बेसिक सांगितलं. हा जो प्रश्न आहे एकदम स्पीडी सुद्धा निघतो मात्र तुम्हाला सांगताना थोडंसं सावकाश सांगावंच लागणार आहे मला. या ठिकाणी बघा या ठिकाणी एक असं असतं की या ठिकाणी डायरेक्टली बेसिक इथं जा इथे डायरेक्ट तुम्ही इथं इथं ह्या स्टेप्सवर तुम्ही डायरेक्ट येता स्ट्रिक्सनं. कसं की हे जर याचं हे जे अंडररूटमध्ये आहे तर 64चं स्क्वेअर रूट तुम्ही काढा किती निघतं 4 निघतं. स्क्वेअर रूट नाही क्यूब रूट 4 निघते. 4च्या डोक्यावर -4 डायरेक्टच इथं आलो आपण. याचं सुद्धा तसंच करा. याचं आलं डायरेक्ट हे जे घनमूळ आहे घनमुळात 5 निघते म्हणजे 5च्या डोक्यावर -2 निघते. म्हणजे डायरेक्टली तुम्ही या स्टेप्सवर आले की तुम्ही इथून इथपर्यंत लगेच पोहोचता. सो आन्सर आहे 1/6400.
6400. मजेशीर गणित आहे, म्हणून सांगितलं तुम्हाला हार्ड लेवल आहे आणि प्रत्येक ठिकाणी बेसिक आहे. मात्र तिसरा प्रश्न, आता तिसरा प्रश्न अतिशय सोपाच मला दिसून येतो, कारण की हा घातांकाच्या एका बेसिकमध्ये येते. ए रेस टू दी पॉवर एम मल्टिपल बाय ए रेस टू दी पॉवर एन, म्हणजेच ए रेस टू दी पॉवर एम याची काय होते बेरीज एम प्लस एन. आता मला सांगा ए म्हणजे काय या ठिकाणी 243 आहे की नाही. हे असंच आहे ना, ए रेस टू दी पॉवर एम आहे इंटू ए रेस टू दी पॉवर एन आहे. ह्या दोन व्हॅल्यू वेगवेगळ्या आहे, ह्या दोन व्हॅल्यू सारख्या आहे, म्हणजेच आपल्याला असं करावं लागेल. आता ए म्हणजेच काय इथं 243 आणि ह्या दोन एम आणि एनची बेरीज म्हणजे 0.12 प्लस 0.08. मित्रांनो या ठिकाणी 243 याची बेरीज आपण केली तर ते किती येते, तर 0.12 आणि 0.08 म्हणजेच हे 0.20 येते है की नाही 20. सो 0.20 आपण लिहून घेतले. आता आपल्याला याला स्प्लिटिंग करावं लागेल. 243 म्हणजे नेमके काय, 343 आपल्याला माहित आहे 7 गुणिले 7 गुणिले 7 7 7 49 गुणिले 7 7 9 63 6 7 28 28 न 6 किती 28 आणि 6 येतं 34 म्हणजे 343 7चा घन येतो. मात्र या ठिकाणी 243 आहे. 243 कशाचे येते बघा, या ठिकाणी 243 कशाचे येते तर 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4चा पण येणार नाही, कारण की 4 16 16 4 जर असले तर 4 असे येत राहते. तर हे येणार आहे 7 8 9. तर आता आपण याला 243ला कशामध्ये कन्वर्ट करायचं, तर त्याला आपल्याला घातांकाच्या स्वरूपात कन्वर्ट करावं लागेल. कोणत्या संख्येचे 243 येते आहे की नाही. या ठिकाणी बघा 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 आणि गुणिले 3 3 3 9 9 3 27 27 3 81 81 गुणिले 3 म्हणजे 3 8 24. म्हणजेच आपल्याला घातांकामध्ये 5 नव्हे म्हणजे रेस टू दी पॉवर डोक्यावर 5 नव्हे ते 10 पर्यंतच्या व्हॅल्यू पाठ करावं लागते. 243 म्हणजेच काय तर 3च्या डोक्यावर 5 येते. 3 5 वेळेस मल्टिपल केला तरच 243 येते. म्हणून इथं आपण 3च्या डोक्यावर 5 लिहिणार आहोत याला कट करून. आणि गुणिले हा जो 0.20 गुणिले करावं लागेल 0.20. आता मला सांगा याचा जर गुणाकार केला तर 20 पंचे काय होते 100 होते आणि मागून 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणजे 1 होते. म्हणजे 3च्या डोक्यावर फक्त 1 येतो म्हणजे प्रॉपर आन्सर येते 3. काय झालं प्रॉपर आन्सर या ठिकाणी आलेला आहे 3. असा मजेशीर हा प्रश्न आहे. सो ऑप्शन क्रमांक फर्स्ट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चौथा प्रश्न बघा, चौथा प्रश्न सुद्धा असाच आहे. मात्र या ठिकाणी आपल्याला वेगळं स्किल या ठिकाणी आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की 1/3 म्हणजेच अंडर रूटमध्ये क्यूब रूटमध्ये 3 येते म्हणजेच घनमूळ येते. आता मला सांगा याला जर कट केलं तर हा कशात जाईल घनमुळात जाईल. याला जर कट केलं तर हा सुद्धा कशात जाईल तर घनमुळात जाईल. याला जर कट केलं तर हा सुद्धा कशात जाईल घनमुळात जाईल. आणि जर तुमच्यावाले घन पाठ असेल किमान 15 पर्यंत 12चा घन जसं 1728 येतं तसा 15चा घन सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. सो या ठिकाणी 125 घनमुळामध्ये म्हणजे खूपच सोपं आहे. हे काय झाले मित्रा तर 5 झाले. हे बघा असं असं गणित झालं ना ते तयार. 343 अधिक 3 आणि हे झाले 64 इज इक्वल टू व्हॉट. हे तुम्हाला माहीत असेल. जर हे बेसिक माहीत जर नसेल ना तर तुम्हाला हा प्रश्न सोडवताच येणार नाही. मात्र या ठिकाणी तुम्हाला हे बेसिक माहीत आहे म्हणून आपण या ठिकाणी काय घेणार आहोत तर 5 घेणार आहोत. 5 5 25 25 5 1600 मायनस इथे किती घेणार आहोत 343. मी मागच्याच गणितामध्ये सांगितलं की जे 7 येते 7 49 गुणिले 7 343 म्हणजे इथं आले 7 अधिक इथं तुम्हाला माहीतच पाहिजे 4 16 16 64 म्हणजे या ठिकाणी आले 4. आता इज इक्वल टू 5तून 7 जात नाही, लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही म्हणून आपण पर्यायी मोठ्या संख्येतून लहान संख्या काढतो. ते येते 2. 7तून 5 गेले 2 राहिले. मोठ्या संख्येचं मात्र चिन्ह आपण देत असतो -2 प्लस 4. आता इथे सुद्धा तसंच आहे मायनस प्लस मायनस होते. 4तून 2 काढा तर 2 राहते. मोठ्या संख्येचं चिन्ह इथं 4चा प्लसच आहे म्हणून आपण काही प्लस देणार नाही म्हणून 2 हे याचा प्रॉपर आन्सर येते. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा पाचवा प्रश्न बघूया. पाचवा प्रश्न अतिशय मजेशीर आहे कारण की आतमधली एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितली आहे. याच्या डोक्यावर 3 रेस टू दी पॉवर असं आहे, नंतर इथं 5 आहे, इथे 27 आहे, इथे 2 आहे. या ठिकाणी 3
मल्टिपल बाय 81च्या डोक्यावर काय आलेलं आहे 4. असा प्रॉब्लेम आहे आणि इथं 243. आता आपण याला सॉल्व्ह करत नाही. याला काय करायचं, याला जैसे ते घेतलं 3x मल्टिपल बाय. मला सांगा याला तुम्हाला कट करता येते, कसा कट करणार, तर इथं 3च्या डोक्यावर 2 येते आणि ह्या जर गुणाकार केला तर 10 येते, 5 2 10 आहे की नाही. म्हणजेच 3च्या डोक्यावर 3चा वर्ग आणि त्याला गुणिले हे 5, बरोबर की नाही. म्हणजे 5 2 किती झाले 10, 3च्या डोक्यावर 10 आले गुणिले हा 27 जो आहे ना 3 3 9 9 27 येते. म्हणून या ठिकाणी 3 आणि त्याच्या डोक्यावर 3 येते आणि मल्टिपल बाय हे 2 येते, म्हणजे हे झाले 6 डिवायडेड बाय. आता हा 3 जैसे ते घेतला गुणिले हे जे 81 आहे, 81 कशामध्ये जाते, तर 3चा जर विचार केला 3 3 9 9 3 27 27 3 81, म्हणजे 3च्या डोक्यावर 4 आणि गुणिले हे 4 येते, मग हे झाले 16. आता याला मी पद्धतशीर लिहून घेतो 3x मल्टिपल बाय 310 मल्टिपल बाय 3 डिवायडेड बाय 3 असते या ठिकाणी. हा इथे 1 मी लिहितो, लिहित नसते पण लिहून टाकतो इथं, मल्टिपल बाय 3 आत्ता मला सांगा की याला कशा पद्धतीने आपण कन्वर्ट करू. तुम्हाला मी बेसिक या ठिकाणी सांगितलेलं आहे. कसं बेसिक, गुणाकार गुणाकार जर असेल तर वर हे 3 3 3 सारखे आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू सारखी आहे, म्हणून याच्या डोक्यावर काय करावं लागेल तर बेरीज करावं लागेल. म्हणून हे 3 3 3 आपण 3 लिहून घेतले आणि याची केली बेरीज, x प्लस किती 10 प्लस 6, म्हणजेच आपण इथं x प्लस 16 लिहून घेऊ डायरेक्ट, 3च्या डोक्यावर x प्लस 16 लक्षात घ्या. आणि इथे हे 3 3 सारखे आहे आणि याची सुद्धा आपल्याला बेरीजच करावं लागेल, ते होते 17. म्हणजेच आपण या स्टेप्सवर आलो आणि या स्टेप्सवर आल्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. कसं की असं लिहून घेऊ. आता आपण कसं लिहून घेऊ, 3x प्लस 16 हे जे असं भागाकारात चिन्ह आहे ना, तर ते बरोबर असं चिन्ह लिहून घेऊ. 3 किती फक्त 17. आता तुम्हाला या ठिकाणी पण एक घातांकाचा नियम आहे, तुम्हाला तो ऑलरेडी आधीच सांगितलेलाच आहे. एच्या डोक्यावर काही असू द्या m डिवायडेड बाय एच्या डोक्यावर n असेल तर एच्या डोक्यावर m मायनस n करावं लागते. म्हणजे या ठिकाणी काय करणार, ह्या 3 साठी 3 घेणार आणि याची काय करणार तर वजाबाकी करणार, x प्लस 16 मायनस 17. आता एवढ्याला सॉल्व्ह केले की तुमचं आन्सर निघते, 100% निघते. हां पुढचं अजून 243 लक्षातच घ्यायचं आहे, ते आपण शेवटी लक्षात घेऊ. फक्त इकडचंच पार्ट सुरू आहे आपल्याला. 3च्या डोक्यावर 16तून 17 गेले, x अधिक 16तून 17 गेले, 16तून 17 जात नाही म्हणून 17तून 16 काढायला लागेल. 17तून 16 काढले ती 1 राहिला, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा आहे घेणार, हे बघा वजा आहे. आता इथपर्यंत आपण आलो रे भाऊ, म्हणजे एवढा जो पार्ट होता तर 3x-1 होता. आता हे मी मोडतो हा थोडंसं, म्हणजे इथे मोडून टाकतो. आता काय तुम्हाला माहित झालं की इकडच्या पार्टचे आन्सर किती आलं तर 3x-1 बरोबर. हे 343 म्हणजे काय ऑलरेडी सांगितलं, 3चा 5वा घात असतो तो, 3चा 5वा घात. म्हणजे इथं बघा ना 243 बरोबर 3चा 5वा घात, 3 45 गुणाकार केले म्हणजे 243 येते. म्हणून आपण याला कट करून काय करणार, 3च्या डोक्यावर 5 घेणार. आता तुम्हाला माहित आहे का की हा 3 3 कॅन्सल होतो, तेव्हाच कुठे ह्या एक्सची व्हॅल्यू निघते. म्हणजे ह्या 3 3 साठी आपण 3 घेत असतो, बरोबर की नाही. हां आणि ह्या याची व्हॅल्यू निघते डायरेक्ट. कशी, एक्स आपण इथे घेतला, हे तर कटूनच गेले. आता आपण काय लिहिणार फक्त ह्या एक्स साठी, x-1 बरोबर 5. सो एक्स बरोबर हा -1 जो आहे तो इकडे प्लस होतो, म्हणजे 5 अधिक 1 म्हणजे झाले 6. सो 6 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 6 हे त्याचं आन्सर प्रॉपर आहे, बरोबर आहे. बघा ना या ठिकाणी आपण काय काय केलं, थोडंसं रिवाइज करतो. याला 9ला स्प्लिटिंग केलं, 3चा वर्ग केला आणि 5 2 10 केले. इथं 3चा घन केला आणि 3 2 म्हणजे 3चा घन 3 2 6 केला, 3च्या डोक्यावर 6. इथं 81ला बरोबर याला इक्वेलिटी साधण्यासाठी 3च्या डोक्यावर 4 लिहिले, 4चे 16 घेतले. असं करत 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 आपण गेलो तर शेवटी आपल्याला 3च्या डोक्यावर x-1 उरलेला दिसला. मग x-1 आपण इकडच्या साईडला ठेवला आणि इकडे होते 243. 243ला आपल्याला माहितच आहे 3चा घातांक 5 आहे, पाठच करून ठेवा तुम्ही. 3चा 5वा घात म्हणजे 243. आपण डायरेक्टली 3चा 5वा घात लिहिला, 3 3 कॅन्सल केले, x-1 बरोबर 5 लिहिले, वजा 1चा अधिक 1 होते म्हणून x बरोबर 5 अधिक 1 म्हणजे 6. आपलं प्रॉपर आन्सर आलं थर्ड. चेक करूया, बरोबर आन्सर आहे.
म्हणजे बघा, मी जे आतापर्यंत तुम्हाला 5 प्रश्न शिकवले ते घातांकाशी रिलेटेड होते आणि घातांकाचे काही नियम त्याच्यामध्ये येत होते आणि सिम्प्लिफिकेशनची या प्रकारची गणित तुम्हाला विचारले जात आहे आणि विचारण सुद्धा. उत्तरोत्तर ज्या काही एक्झामिनेशन होणार त्यामध्ये आता थोडीशी हार्ड लेवलच विचारले जाईल. सो हार्ड लेवलचे प्रश्न कव्हर होण्यासाठीच हे मी 5-5 प्रश्न तुमच्यासाठी सिम्प्लिफिकेशनचे घेऊन येतो. निश्चितचपणे जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.